बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने गंभीर चिंता निर्माण झाली आहे। या प्रकरणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल केली आहे। जागतिक स्तरावर भूवैज्ञानिक आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरमध्ये सध्या मोठे संकट उभे ठाकले आहे। गेल्या सप्टेंबर महिन्यापासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून यामुळे सरोवराच्या नैसर्गिक परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे। सरोवरात पाण्याचे 4 प्रमुख स्रोत अखंडपणे वाहत असल्याने जलपातळी वाढत असल्याचे निरीक्षण समोर आले आहे। मात्र नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत। सरोवराच्या तळाशीही पाण्याचे झरे आढळत असून या बदलांवर अद्याप शास्त्रीय संशोधन झालेलं नाही। दरम्यान सरोवरात जिवंत मासे आढळल्याची घटना देखील समोर आली असून त्यामुळे लोणारच्या पारंपरिक खाऱ्या पाण्याच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करत प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या याचिकेमुळे लोणार सरोवरातील बदलांवर आता अधिकृत पातळीवर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जगप्रसिद्ध लोणार सरोवराची जी पाणी पातळी वाढ होत आहे तर त्यावर बऱ्याच लोकांनी निवेदनं दिलेली आहे, काही मोर्चेही काढण्यात आलेले, त्याविषयीची जागरूकता सर्व नागरिकांमध्ये होत आहे। आणि खरंच हे धार्मिक स्थळ आहे। जी कमळजा माताचं जे मंदिर आहे ते पुरातन मंदिर आहे आणि पंचक्रोशीतल्या लोकांचं ते कुलदैवत म्हणून ती देवीला मानले जाते। परंतु या देवीच्या मंदिरात जे खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे, सरोवराची पाणी पातळी वाढत आहे आणि 20 ते 25 फुटापर्यंत ही पाणी पातळी गेलेली आहे। परंतु खंडपीठाने यावर एक मंडळ स्थापन केलंय व जनहित याचिका टाकण्याचे त्यांना आदेश दिलेले आहे। तर आम्हाला त्याचा आनंद आहे की खूप त्यावर तोडगा निघणार आहे। परंतु या तोडगा निघायला जर वेळ लागला तर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली चालले जाईल, कारण न्यायालयीन प्रक्रिया ही खूप मोठी आहे। त्यावर तात्काळ काहीतरी निर्णय घ्यावा व त्या पाण्याची विल्हेवाट लावावी, गोडं पाणी वर लिफ्ट करावं, ही सर्व नागरिकांची इच्छा आहे। आणि तसं झाल्यास आपले मंदिरं वाचतील व निसर्ग व जैवविविधता व्यवस्थित राहील, हीच सर्वांची मागणी आहे।